विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. अभ्यासावर बोलू काहीच्या 12व्या सत्रामध्ये मी अजित साने तुमचं सहर्ष स्वागत करतो. मागच्या 2 भागांमध्ये आपण वेगळ्या विषयांना स्पर्श केला. आजही तसाच एक अतिशय वेगळा विषय घेऊन सर आपल्याला भेटणार आहेत. आपण थेट त्यांच्याकडे जाऊया आणि जाणून घेऊया ते काय सांगतायत. लक्षपूर्वक ऐका. विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासावर बोलू काही या विषयावर गप्पा मारताना आज अगदी वेगळा विषय मी गप्पा मारायला निवडला आहे बरं का. आणि विषयाचं नाव आहे दप्तर भरण्याची कला. तुम्हाला माहिती आहे की दप्तर भरणं नावाची कला असेल असं काहींना समजलंही नसेल. मला माहिती आहे दप्तराचा आणि तुमचा संबंध कसा असतो. शाळेमध्ये निघताना दप्तर घ्यायचं आणि शाळेतनं आल्यावर दप्तर ठेवायचं, नव्हे फेकायचं, असा तुमचा दप्तराशी संबंध असतो. मित्रांनो, हे बरोबर नाही. आपलं दप्तर हा आपला मित्र आहे. आपलं दप्तर केव्हा भरायचं, आपलं दप्तर कसं भरायचं, आपलं दप्तर स्वच्छ कसं ठेवायचं, हे आपल्याला स्वतः होऊन कोणी न सांगता समजलं पाहिजे. आपल्याला माहिती आहे आपल्या शाळेमध्ये एक वेळापत्रक देतात आणि ते वेळापत्रक तुम्ही शांतपणानं लिहून ठेवता आपल्याकडे. त्या वेळापत्रकाची प्रत आपल्या अभ्यास करण्याच्या जागेवर लावून ठेवा. दप्तर ही रोज भरण्याची कला आहे हे स्वतःला बजावून ठेवा. त्या वेळापत्रकातल्या क्रमाप्रमाणे आपली पाठ्यपुस्तकं आणि आपल्या वह्या नीट लावून ठेवा. म्हणजे पहिला तास विज्ञानाचा आहे तर विज्ञानाचं पुस्तक अगोदर, विज्ञानाची वही शेजारी. दुसरा तास समजा मराठीचा आहे तर कुमार भारती मराठी हे पुस्तक आणि मराठीची वही शेजारी. अशा रीतीनं जे काही 4 तास 5 तास असतील त्याप्रमाणे क्रमानं आपली पुस्तकं आणि आपल्या वह्या लावून ठेवणं महत्त्वाचं आहे. पण पुस्तक आणि वही याशिवाय आणखीनही काही गोष्टी असतात. कंपास बॉक्स असतो, आपल्या पेन्सिली असतात, एखाद्या वेळी रंगपेटी असते, नेहमीच्या आकारापेक्षा वेगळा आकार असलेलं चित्रकलेचं पुस्तक किंवा चित्रकलेची वही ही पण असते. आणि एक लक्षात ठेवा, एक जादा वही आपल्याबरोबर ठेवा. कशासाठी तर एखाद्या वेळी अचानक एखादे सर रजेवर असले, त्यांच्याऐवजी दुसरे कोणते तरी सर आले तर त्यांचा विषयसुद्धा खूप महत्त्वाचा असतो आणि तो विषय लिहायला आपल्याकडे वहीच नसते. मग अशावेळी ही वही उपयोगी पडते. मित्रांनो, आपली वही आणि आपलं पुस्तक त्या क्रमानं काढता येणं हा त्या वेळापत्रकानुसार दप्तर भरण्याचा उपयोग आहे. म्हणजे असं की पहिला तास संपला, दुसरा तास संपला, तिसरा तास सुरू झाला तर सर येण्याच्या अगोदर आपली वही आणि आपलं पुस्तक वर काढून ठेवणं, आपलं लेखन साहित्य वर काढून ठेवणं, आवश्यक असेल तर ती जी आकृत्या वगैरे काढण्याची साधनं असतील ती काढून ठेवणं, हे काम महत्त्वाचं आहे. सर वर्गात येतील आणि गप्प बसा असं म्हणतील, अशी वेळ त्यांच्यावर येऊच देऊ नका. सरांच्या पहिल्या क्षणापासून सरांच्या शेवटच्या शब्दापर्यंत आपलं लक्ष केंद्रित करा आपल्या शिकण्यावर. आणि त्यासाठी आवश्यक आहे आपलं पुस्तक आणि आपली वही. एखाद्या वेळी असं जर झालं की आपलं पुस्तकच आपण विसरलो, आपली वहीच आपण विसरलो, तर ते बरोबर नाही. अशी वेळ येताच कामा नये. म्हणून दप्तर भरण्याची कला ही खूप महत्त्वाची आहे. विद्यार्थी मित्रांनो,
रात्री झोपण्यापूर्वी आपलं दप्तर स्वच्छ करा. त्यामध्ये अनावश्यक गोष्टी असतील तर त्या बाजूला करा आणि नव्यानं वेळापत्रकानुसार आपल्या वह्या आणि आपली पुस्तकं क्रमानं लावून ठेवा. म्हणजे आपल्या वर्गामधला वेळ फुकट जात नाही. मित्रांनो, हे दप्तर भरण्याची कला म्हणजे आपलं वर्गामधलं प्लॅनिंग आहे. पुढे काय करायचं, कसं वागायचं हे जणू काही ते दप्तर आपल्याला सांगत असतं. दप्तर हे तुमचं मित्र आहे हे विसरू नका. म्हणून दप्तर आणलं, ठेवलं, फेकलं हे शब्द योग्य नाहीत. दप्तराला जागा करा आपल्या घरामध्ये आणि त्या ठिकाणी योग्य रीतीनं दप्तर ठेवा. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही केव्हा तरी प्रवासाला जाता, ट्रिपला जाता, त्यावेळेला आपली आई किंवा आपले बाबा किती व्यवस्थितपणानं तयारी करतात. ही प्रवासाची पूर्वतयारी म्हणजे दप्तर भरण्याची पूर्वतयारी असते. दप्तर भरण्याच्या क्रियेच्या अगोदर आपल्या मनाची तयारी महत्त्वाची असते. म्हणजे त्यावेळी आपल्या मनामध्ये विचार चालू असतात. आता विज्ञानाचा पाठ चालू आहे, कोणता पाठ आज वर्गामध्ये असणार आहे हे आपल्या मनामध्ये विचारपूर्वक येतं. म्हणजेच आपण दप्तर भरत असताना आपल्या मनामध्ये विचार असतो, तो वर्गातल्या शिकवण्याच्या आणि शिकण्याच्या संदर्भातला. विद्यार्थी मित्रांनो, दप्तर भरताना ज्यावेळी एखादा तास संपला तर तो तास आणि ती वही आणि त्याचं पुस्तक पुन्हा पाठीमागच्या बाजूला ठेवा. म्हणजे आपला गोंधळ उडत नाही. याला म्हणायचं व्यवस्थितपणा. दप्तर भरण्याचा व्यवस्थितपणा, क्रमानं पुस्तक लावण्याचा व्यवस्थितपणा आणि तासिका संपल्यानंतर ते पुस्तक, ती वही योग्य ठिकाणी ठेवणं याचा व्यवस्थितपणा. मित्रांनो, काही विषयांचे तास हे आठवड्यातून 2दा किंवा 3दाच असतात. उदाहरणार्थ भूगोलासाठी वर्गामध्ये जर विचार केला तर आठवड्यामध्ये 2च तास असतात. म्हणजे याचा अर्थ असा की भूगोलाचं पुस्तक आणि भूगोलाची वही आपल्याला 2च वेळेला लागणार आहे. म्हणजे आपण आपली पुस्तकं आपल्या अभ्यासक्रमाच्या नीट क्रमानं ठेवणं महत्त्वाचं आहे. लक्षात ठेवा, आपल्या अभ्यासिकेमध्ये आपली पाठ्यपुस्तकं क्रमानं लावून ठेवा. म्हणजे आयत्या वेळेला कोणतं पुस्तक उघडायचं हे आपल्या सहजपणानं लक्षात येतं. मित्रांनो, अभ्यासिकेच्या संदर्भात आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा, पाठ्यपुस्तकांशिवाय शब्दकोश, ॲटलास यासारख्या गोष्टी असतात, त्याही तिथेच लावून ठेवा. पण ते शब्दकोश किंवा ते ॲटलास आपण वर्गामध्ये येत नाही, ते आपण वर्गामध्ये नेत नाही, ते आपण घरी वापरतो. तेव्हा घरी वापरण्याची पुस्तकं आणि संदर्भ साहित्य हे हाताशी राहील याची काळजी घ्या. मित्रांनो, ज्यावेळी एखादं पाठ संपतो त्यावेळी झटकन मिटू नका. एक नजर टाका, आज कोणता विषय शिकलो आपण, तो मला आवडला का, त्याच्याबद्दल शंका आहे का, असेल तर वहीमध्ये ती शंका लिहून ठेवा. त्याच विषयाच्या वहीमध्ये कठीण शब्द असतील, नवीन शब्द असतील, संदर्भ शोधायचे असतील तर ते तिथेच लिहून ठेवा. म्हणजे इकडे तिकडे ते संदर्भ जात नाहीत. आणखीन महत्त्वाचं, प्रत्येक दिवशी सुरुवात करताना आपल्या वहीमध्ये डाव्या कोपऱ्यात तारीख आणि वार लिहायला विसरू नका. ही आपल्या त्या विषयाची सुरुवात असते. मित्रांनो, आलं ना लक्षामध्ये दप्तर भरण्याचं महत्त्व? ज्याचं दप्तर उत्तम तो विद्यार्थी उत्तम. ज्याचं दप्तर उत्तम त्याच्या मनामध्ये अभ्यासाचे विषय उत्तम. जणू काही मला पुढे काय व्हायचं आहे, मला पुढे कोण व्हायचं आहे हे दप्तर तुम्हाला सांगतं. जणू काही दप्तर तुम्हाला सांगतं, हे बघ, मी तुझा मित्र आहे, मी तुझ्या बरोबर आहे,
मी तुझ्याबरोबर चालणार आहे, म्हणून माझ्याकडे दुर्लक्ष करू नकोस. माझ्याबरोबर राहा, मी तुझ्याशी गप्पा मारत जाईन. आलं ना लक्षात मित्रांनो? दप्तर नावाचा मित्र कसा सांभाळायचा? पहा तर, आता दप्तर भरण्याची नव्यानं सुरुवात कराल तेव्हा एक नवी दृष्टी तुम्हाला मिळेल. आणि मग अगदी आयुष्यभर 8वी असो, 10वी असो, 11वी असो किंवा पुढे महाविद्यालय असो, तुम्हाला दप्तर भरणं नावाच्या गोष्टीचं महत्त्व कळायला लागेल. त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. मित्रांनो, दप्तर भरण्याची कला ह्या विषयावर सरांनी आज आपल्याला खूप उपयुक्त अशा टिप्स दिल्या. ह्याचा उपयोग आपल्याला पुढील आयुष्यामध्ये आपलं आयुष्य ऑर्गनाइज्ड कसं करायचं ह्याचा गाभा आज रचला गेलाय असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? विचार करा आणि स्वतःला उत्तर द्या. आमचा हा चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रमंडळींनाही ह्या चॅनलच्या बद्दल माहिती द्या. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.